नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग 2 आहे, ज्यामध्ये आपण महाजेनको भरती 2025च्या ज्युनियर केमिस्ट या पदासाठी आपण PYQ बेस आपण प्रश्नांची सिरीज जी की सुरू केलेली आहे, ज्यामध्ये आपण काल भाग 1 मध्ये जे आहे मराठी व्याकरणाचे व महाजेनकोचे अतिशय बेसिक क्वेश्चन्स आपण सोडवलेले आहेत। जर तुम्ही तो व्हिडिओचा पार्ट पाहिला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तुम्ही तेथून तो देखील महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहून घ्या। त्यामध्ये देखील आपण बरेच काही महत्त्वपूर्ण पॉइंट्स तुम्हाला सांगितलेले आहेत व त्यासोबतच पेपरच्या थोडक्यामध्ये स्ट्रॅटेजी तुम्हाला त्या व्हिडिओद्वारे आपण सांगितलेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्युनियर केमिस्टसाठी जे काही टेक्निकलचा क्वेश्चनचा आपला पोर्टेशनचा भाग आहे ते आपण यामध्ये कव्हर करणार आहोत व येथून आता ज्युनियर केमिस्टसाठीचे आपले रेग्युलरली व्हिडिओ चॅनलवर अपलोड केले जाणारे आहेत। त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब फटाफट करून घ्या, कारण का यावर आपण महाजेनकोचे सर्व काही लेटेस्ट अपडेट आपण तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो। तर आजचा व्हिडिओ हा ज्युनियर केमिस्टसाठीच नसून तुम्ही इतर पदांसाठी देखील अप्लाय केला असेल तर त्यासाठी देखील तेवढाच महत्त्वपूर्ण असणार आहे, कारण का त्यामध्ये जो आपला BSc ग्रॅज्युएशनचा जो अभ्यासक्रम आहे तो देखील 70% व 75% जो की विचारला जाणारा आहे। चला मग पाहू आपल्या आजच्या या भाग 2 मधील अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न। तर संपूर्ण प्रश्न जे आहे आपल्याला ॲज फॉर्मॅट IPS च्या नुसार आपण कव्हर केलेला आहे, जे IBPS चा आपला अभ्यासक्रमचा जो फॉर्मॅट आहे जो आपण तुम्हाला ऑलरेडी सिलेबस दिलेला आहे, त्यामुळे कोणताही प्रश्न तुम्ही असं हलक्यात घेऊ नका, सर्व प्रश्नच इम्पॉर्टंट असणारे आहे। तर यामधला आपला प्रश्न क्रमांक 1 असा आहे, जो की प्रश्न पहिला, Which of the following is the simplest member of the organic compounds? तर या ठिकाणी प्रश्न काय म्हटलेला आहे की खालीलपैकी जे की कोणतं जे की सर्व सोपी संयोगी जे की केंद्र असं म्हटलेलं आहे, सिम्पलेस्ट मेंबर ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड। तर याचं जे उत्तर होईल ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यात सी, जे की मिथेन। तर मिथेन हे जे आहे जे की कार्बन आणि हायड्रोजनचे सर्वात सोपे संयुग आहे। तर इतर पर्यायामध्ये जे आहे जे की आपल्याला फॉर्मिक ऍसिड किंवा फॉर्मलाइड किंवा जे मिथेनॉइल यामध्ये जे आहे थोडक्यात ऑक्सिजनचं अधिक जटिल रचना आहे, त्यामुळे जे आहे ऑप्शन नंबर सी या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। म्हणजेच की मिथेन हे जे आहे एक मेंबर ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे, सिम्पलेस्ट मेंबर ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड असल्या आहे, म्हणून ऑप्शन नंबर सी हे याचं उत्तर होईल। आपला प्रश्न क्रमांक 2 असा आहे, पुढील दुसरा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज एल्डेड व्हेन इथिलीन ग्लायकोल इज ट्रीटेड विथ फॉस्फरस ट्रायोडाइड? सो याचं थोडक्यामध्ये जे इथिलीन ग्लायकोल आहे जो आपण त्याला फॉस्फरस ट्रायोडाइड सोबत उपचारित करतो त्यावेळेस आपल्याला काय मिळेल असा हा प्रश्न आहे। तर जेव्हा इथिलीन ग्लायकोलला आपण फॉस्फरस ट्रायोडाइड सोबत जेव्हा त्याला आपण उपचारित केल्यानंतर आपल्याला जे मिळतं ते आहे इथिलीन डायोडाइड हे जे आहे ते आपल्याला मिळतं, म्हणून ऑप्शन नंबर ए या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे, जो की प्रश्न पुढचा तिसरा प्रश्न, क्वेश्चन नंबर 3, hydrocarbons are organic compound with elements. The hydrocarbons are organic compound. So which are hydrocarbonic compound with? The option A, both hydrogen and carbon. तर जे हायड्रोकार्बन मध्ये जे काही घटक असतात ते फक्त दोनच घटक असतात, जे की हायड्रोजन आणि कार्बन, म्हणून ऑप्शन नंबर ए या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा पुढील प्रश्न, तो नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग बॉन्ड इज मेड अप ऑफ अ लार्ज नंबर ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड? याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर डी, जे की कोव्हॅलेंट बॉन्ड, म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये देखील म्हणतो सहसंयोजी बंध असं देखील म्हणतो, पण त्याला इंग्लिशमध्ये कोव्हॅलेंट बॉन्ड असं जे आहे थोडक्यात म्हटलं जातं। ऑप्शन नंबर डी या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होईल। सो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5, विच ऑफ द फॉलोइंग इज अ क्लासिफिकेशन्स ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड? Classifications of organic compounds. So option number C, open chain compound and acyclic compound, option C. The next question, which of the following is not a class of organic compound? So याचे जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये बी, जे की इलेक्ट्रो कंपाऊंड्स। म्हणजेच काय थोडक्यामध्ये कोणते सेंद्रिय संयोगाचा वर्ग नाही यापैकी असा प्रश्न आहे, तर ते आहे इलेक्ट्रो कंपाऊंड। हे जे आहे इलेक्ट्रो संयोग जे आहे जे की सेंद्रिय रसायनशास्त्रामध्ये मान्य वर्ग नाही, म्हणून ऑप्शन नंबर बी या ठिकाणी याचं उत्तर होईल। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, जो की प्रश्न 7वा असा आहे, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स कॅन बी क्लासिफाईड इवन बेस्ड अपॉन द फंक्शन ग्रुप, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फंक्शनल ग्रुप? तर खालीलपैकी कोणता जो आहे फंक्शनल ग्रुप नाही असं म्हटलेलं आहे। तर याचं जे उत्तर आहे ते आहे थोडक्यामध्ये ऑप्शन नंबर जे की ए, ज्याला आपण आयसोसायनो असं देखील म्हणतो, ऑप्शन नंबर ए ह्या ठिकाणी याचं उत्तर येणार असेल। तर आयसोसायनाइड हे जे आहे जे की या ग्रुपमध्ये आहे, परंतु आयसोसाइन हे जे आहे यामध्ये येणार नाही। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, जो की 8वा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट कम अंडर द ऑर्गॅनिक ॲडिशनल रिॲक्शन?
सो कोणती प्रतिक्रिया सेंद्रिय जे की बेरीज प्रतिक्रिया नाही, जे की ॲडिशनल म्हटलेलं आहे या ठिकाणी. सो याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की डी, ज्याला आपण डिहायड्रेशन म्हणजेच की निर्जलीकरण असं देखील म्हणतो. तर निर्जलीकरणाची ही जी आहे विलोपन प्रतिक्रिया आहे, त्यामुळे ही जी आहे जे की एक ॲडिशनल जे की रिॲक्शन नाही. ऑप्शन डी या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न 9वा असा आहे, which of the following organic compound with a molecular formula C3H12 exhibits only one signal in the IHNMR spectrum. सो याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये सी, जे की 2,2 डायक्लोरोप्रोपेन हे जे आहे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न 10वा असा आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज द जनरल फॉर्म्युला ऑफ डायझोनियम सॉल्ट. सो डायझोनियम सॉल्टचा जो थोडक्यामध्ये या ठिकाणी जो फॉर्म्युला आहे तो कोणता आहे असं या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे. तर जो डायझोनियमचा सॉल्टचा जो फॉर्म्युला आहे तो आहे ऑप्शन नंबर बी, जे की RN2 जे की प्लस एक्स आणि मायनस हे जे आहे याचा थोडक्यामध्ये डायझोनियम सॉल्टचा या ठिकाणी फॉर्म्युला आहे. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजूनही महाजेनको भरती 2025च्या ज्युनियर केमिस्ट व इतर पदांसाठीच्या 100% तयारीसाठी तुम्ही अजूनही आपलं स्टडी मटेरियल घेतलं नसाल तर वेळ न वाया घालवता लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून तुम्ही संपूर्ण काही मिळवून घ्या. त्यांची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. यामध्ये तुमच्या ज्युनियर केमिस्ट व इतर पदांसाठी असलेले सर्व अतिसंभाव्य प्रश्न, सन्स व नोट्स व टेक्निकल अभ्यासक्रम यामध्ये कव्हर करून दिलेला आहे, जो की परिपूर्ण IBPSच्या पॅटर्ननुसार आहे. यामध्ये तुम्हाला मराठी व्याकरण, इंग्लिश व्याकरण, तार्किक क्षमता, संख्यात्मक अभियंता व त्यासोबतच टेक्निकल केमिस्ट्री असलेले नोट्स व MCQ त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले आहेत. तर यामध्ये तुम्हाला परिपूर्ण IBPSचे अतिसंभाव्य प्रश्नसंच संभव मिळणार असेल. त्यासोबतच जे ज्युनियर केमिस्ट्रीचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे ते देखील आपण इन्क्लूड केलेले आहे. त्यासोबत केमिस्ट्रीचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन देखील तुम्हाला या ठिकाणी नमूद करून दिलेले आहे, जे की तुम्हाला इतरत्र कोठेच मिळणारे नाहीत. व त्यासोबतच तुम्हाला जर तुम्ही याचं वाचन केला, याचा अभ्यास केला तर मार्केटमधलं कोणतेही तुम्हाला बुक्स घेण्याची गरज नाही किंवा तुम्हाला कोणतेही महागडे कोचिंग लावण्याची अजिबात गरज पडणारी नसेल. सर्व टॉपिक यामध्ये सविस्तर नोट सोबत तुम्हाला ई-बुक मार्फत प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. तर याची प्राइस आपण फक्त 500 रुपये ठेवलेली आहे. ज्या कोणी विद्यार्थ्यांना सर्व मिळवायचं असेल त्यांनी लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची लिंक देण्यात आलेली आहे. तर याचा जर तुम्ही अतिउत्तम पद्धतीने अभ्यास केला, सराव केला तर 100% येणारी एक्झाम तुम्ही क्रॅक करू शकता. तर ज्यांना मिळवायचं आहे त्यांनी लगेच सेलरला मेसेज करून मिळवून घ्या. विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजूनही संपूर्ण काही महाजेनको साठी असलेलं स्टडी मटेरियल घेतला नसाल तर लगेच आपल्या सेलरला मेसेज करून मिळवून घ्या, ज्यामध्ये आपण टेक्निकलचे नोट्स आणि नॉन टेक्निकलचे नोट्स आपण संपूर्ण काही A to Z तुम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे, ज्यामुळे कोणतेही तुम्हाला बुक्स वगैरे रेफर करण्याची अजिबात गरज पडणारी नसेल. त्यानंतरचा पुढील प्रश्न आपला जो प्रश्न 11वा असा आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज यूज्ड टू प्रिपेअर बेन्झॉइल क्लोराइड फ्रॉम द बेन्झोइक ऍसिड. सो क्वेश्चन्स असा आहे यामध्ये अतिशय बेन्झोइक ऍसिड वरून बेन्झॉइल जो काही क्लोराइड आहे तयार करण्यासाठी जे की कोणतं वापरतात किंवा काय वापरलं जातं. तर यासाठी जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर बी, ज्याला आपण थायनाइल क्लोराइड असं देखील म्हणतो, SOCl2, ज्याला आपण थायनाइल क्लोराइड असं देखील या संयुगाला म्हटलं जातं, हे वापरलं जातं. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील जो की प्रश्न 12वा असा आहे, which of the following compound is eldred from the reductions of the nitroalkynes. सो याचं जे उत्तर आहे ते आहे या ठिकाणी ऑप्शन नंबर ए, ज्याला ॲमिनी असं देखील म्हटलं जातं. ॲमिनी हे याचं उत्तर होणार असेल. प्रश्न 13वा असा आहे, which of the following organic compound is formed when aniline react with ॲसिटिल्डिहाइड्स. तर ॲनिलिनची ॲसिटिल्डिहाइडसह प्रतिक्रिया केल्या नंतर जे आपल्याला कोणतं संयुग मिळते असं थोडक्यात हा प्रश्न होणारा असेल. तर ॲसिटिल्डिहाइडवर सो याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर सी, जे की शिप बेस हा जो आहे आपला या ठिकाणी जो काही नवीन जे की फॉर्मॅट आपल्याला मिळणारा असेल. ऑप्शन नंबर सी या ठिकाणी याचं पुढील प्रश्न 14वा असा आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नेदर अन ऍसिड और नॉर बेस. सो याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ए, जे की पोटॅशियम क्लोराइड हे जे आहे एक ऍसिड किंवा संयुग नाही. ऑप्शन ए या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. The next question, which of the following compound is used to depress the scent
सेंट्रल नर्वस सिस्टम. सो हे जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर डी, जे की क्लोरोफॉर्म. तर क्लोरोफॉर्म हा मध्यवर्ती चेतासंस्थेला दबाव आणण्यासाठी एक संयुग वापरतात. ऑप्शन नंबर डी या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. तर असे आपल्या आजच्या व्हिडिओमधले काही आपण टॉप 15 क्वेश्चन्स पाहिलेले आहेत. तर या प्रकारचे क्वेश्चन सिरीज आपण रेग्युलरली आपल्या चॅनलवर घेणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. ज्यांना सर्व काही परिपूर्ण IPS पॅटर्न आधारित महाजेनको असलेलं A to Z स्टडी मटेरियल हवा असेल त्यांनी लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून सर्व काही मिळवून घ्या. लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.